सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करूया। 100 वर्षापूर्वी स्थापन झालेल्या वेंगुर्ले नगर परिषदेची निवडणूक यंदा चुरशीची होणार आहे। वेंगुर्ले नगर परिषदेवर भाजप, शिंदेंच्या शिवसेनेसह उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने सत्तेचा दावा करण्यात आलाय, तर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून स्वबळाचा नारा देण्यात आलेला आहे। पाहुयात या संदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट। वेंगुर्ले नगर परिषदेवर भाजप शिवसेनेचा स्वबळाचा नारा। ठाकरेंच्या शिवसेनेनेही थोपटले दंड। विकास कामांचा श्रेयवाद, कार्यकर्ते मैदानात। राज्यात नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका घोषित होताच सर्वच राजकीय पक्ष कामाला लागलेत। मात्र अशा वेळी आपली ताकद दाखवण्यासाठी महायुती आणि मवियात स्वबळाच्या घोषणांचा सूर अधिकच तीव्र झालाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 100 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या वेंगुर्ले नगर परिषदेची निवडणूक होणार आहे। यामध्ये महायुतीमधील भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून सत्ता कायम ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने सुद्धा यावेळी वेंगुर्ले नगर परिषदेसाठी दंड थोपटल्याचे दिसून येत आहे। वेंगुर्ले नगर परिषदेवर यावेळी ठाकरे शिवसेनेची सत्ता येणार असून सत्ताधाऱ्यांनी केलेले अवास्तव खर्च याला येथील मतदार उत्तर देतील, तर आमच्या पक्षातून गद्दार गेल्याने नवीन कार्यकर्त्यांच्या जोरावर वेंगुर्ले नगर परिषद निवडणुकीत 20 जागा ठाकरे शिवसेना जिंकेल असा विश्वास व्यक्त होतोय। भाजपचं म्हणत असाल तर त्यांच्यामध्ये प्रत्यक्ष अध्यक्षपद कोणाला हवं, कोण नसावं ह्याच्यावरतीच मारामारी आहे, आणि त्याच्यामुळे सदस्य कोण असावं कोण नसावं ह्याची मारामारी आहे। त्या त्यांची मारामारी थांबेल, शिंदे गटाची वाताहत आम्ही बघू, त्यावेळेस आमचे उमेदवार रिंगणात 20च्या 20 ठिकाणी असतील आणि अपेक्षेपेक्षा अत्यंत घवघवीत यश, कमी पैशामध्ये, योग्य नियोजनामध्ये आम्ही जिंकून आणू याचा मला ठाम विश्वास आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपची ताकद मोठी आहे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे मोठे राजकीय वर्चस्व आहे। वेंगुर्ले नगर परिषदेत भाजपने मागील काळात केलेल्या विकास कामांच्या जोरावर वेंगुर्ले नगर परिषदेवर आता भाजप सत्ता कायम ठेवेल असा दावा केला जातोय। त्यावेळी आमच्या पक्षाचा, भाजप पक्षाचा नगराध्यक्ष तसेच 10 नगरसेवक आपण निवडून आणलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून वेंगुर्ला नगरीचा संपूर्ण विकास हा आपण शासनाच्या आणि सर्व लोकांना घेऊन आमच्या नगराध्यक्षांनी तो केलेला आहे। त्या पद्धतीमध्ये विचार करायला जर गेलो असेल तर निश्चितपणे भाजप आणि भाजपचंच वर्चस्व राहील आणि लोकांना सुद्धा माहिती आहे की विकास हा कोणाकडून होतो आणि कुठच्या पक्षाकडून होतो। भाजपने आधीच स्वबळावर लढण्याची भूमिका जाहीर केली असताना आता शिंदेंच्या शिवसेनेनेही स्वतंत्र लढाईचा नारा देत राजकीय वातावरण ढवळून काढलं आहे। वेंगुर्ले नगर परिषदेत स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी केलेली विकास कामे यामुळे यावेळी आमच्याच पक्षाचा नगराध्यक्ष निवडून येईल असा विश्वास शिंदेंच्या शिवसेनेकडून व्यक्त होतोय। दोन्ही नगरपंचायतीमध्ये आमच्या वेंगुर्ले नगरपालिका असेल, सावंतवाडी नगरपालिका असेल, या दोन्ही नगरपालिकामध्ये आमचे उमेदवार रेडी आहेत। आज जरी आम्ही शिवसेना म्हणून लोकांच्या समोर गेलो तर आम्हाला खात्री आहे की या दोन्हीमध्ये नगरपालिकामध्ये आमचा नगराध्यक्ष आणि जे काही आमचे 20 नगरसेवक वेंगुर्ल्यामध्ये असतील, सावंतवाडीमध्ये असतील, सर्वच्या समोर उमेदवार आम्ही या ठिकाणी उभं करणार आहोत। नगराध्यक्ष सुद्धा आमचा निवडून येणार आहे। महायुतीतील दोन्ही घटक पक्षांनी स्वबळाचा नारा दिल्याने त्यांच्यात आता प्रत्यक्ष संघर्ष निर्माण झाल्याचं चित्र आहे, परंतु त्याचा फायदा ठाकरेंच्या शिवसेनेला होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते। त्यामुळे वेंगुर्ले नगर पंचायतीची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार हे निश्चित आहे। रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।